हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी तुम्हाला एक चांगली माहिती आणलेली असेल आणि तुम्ही म्हणत असाल मी टॉवेलमध्ये काय, कारण की मी चांगले आउटफिट नाही घातले. असू द्या, आज मी तुम्हाला एक अशी माहिती आणणार आहे. ही माझी पहिली माहिती असेल आय गेस. असू द्या, तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण की ही एवढी चांगली माहिती आहे की तुम्ही तुमच्या मुलांना 101% ह्या क्लासमध्ये टाका. जर तुम्हाला वाटत असेल तुमची मुलं हे मॅथ्समध्ये अवघड होत असेल त्यांना करायला, तर तुम्ही ॲबॅकस क्लास लावाल. जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर तुम्हाला ॲबॅकस नाही तर अजून कोणते वेगवेगळे ॲबॅकस माहिती असतील. पण पुण्यात असा एक भेकराई नगरला क्लास आहे, तिथे टीचर्स जास्त स्ट्रिक्ट नसतात. जर तुमच्या मुलाला सगळं येत असतं नाहीतर तुमची मुलं छोटी असतील, पण ह्या क्लासला जायला तुम्हाला तुमच्या मुलांना 500,000 वगैरे हे तर आले पाहिजेत. रीड करता समजलं पाहिजे, कारण की समचं ॲन्सर कधी ते तिथपर्यंत जाऊ शकतं. नाही तर कधी क्वेश्चन पण तसं येतात. जसं तुमची वाढत जाईल तसं तुमचा बुक्स वगैरे सगळं वाढला, त्याच्यामध्ये क्वेश्चन हार्ड येणार. 500, 600, 1000, 2000 असे वगैरे क्वेश्चन यायला, डिव्हिजन यायला. त्याच्यामुळे तुमच्या मुलांना 500,000 असं तुम्हाला समजलं पाहिजे. आणि इथले टीचर्स खूप चांगलं हे करतात, मस्ती करून ते. आणि त्या ॲबॅकसचं नाव आहे व्हीनस अकॅडमी. हे आहे भेकराई नगरला. तिथे पण ॲबॅकस आहे. त्याच्याच साईडला एक गल्ली आहे. तिथून आतमध्ये गेल्यानंतर एक छोटंसं पार्लर येतं. पार्लरच्या साईडला जो एक दुकान येतं, त्याच्याच एका भिंतीवर लिहिलेलं आहे ॲबॅकस, नंबर वगैरे दिलेला आहे, तिथून बघू शकता तुम्ही. आणि ते सर तिथले तुम्हाला काय दिलं आहे बघा, आउटफिट दाखवते माझ्या क्लासची. बघा, मी पण जाते तर हे बघू शकता. हा आहे आउटफिट येल्लो कलरचा. तिथे लिहिलेलं पण आहे आणि इथे मागे असं लिहिलं आहे, आय एम स्मार्ट, आस्क मी हाऊ असं लिहिलेलं आहे आय गेस इथे. हां, आय एम स्मार्ट असं. ओके. आणि जर तुम्हाला असंच कोणीतरी असं रँडमली विचारलं हा वाला क्वेश्चन, तू स्मार्ट काय, तर तुम्ही सांगू शकता इझिली की मी स्मार्ट आहे, कारण की मी जातो व्हीनस अकॅडमीला, नाही तर मी जाते व्हीनस अकॅडमीला ॲबॅकस क्लासला असं. आणि इथले टीचर्स जर तुम्हाला पनिशमेंट तर देणार, पनिशमेंट एवढी नाही काय देणार, पण जर तुमच्या मुलीला थोडं पण येत नसेल तर पनिशमेंट खूप पायावर हातावर छडी देऊ शकतात. मला एवढे नाही भेटत, कारण की मी चांगलं करते. कारण की आमच्या बॅचमध्ये पण एवढ्या मुलांना भेटत नाही. पण जे मुलांना येत नाही त्यांच्यासोबत स्ट्रिक्टच राहणार ही टीचर्स. तर तुम्ही हे करा प्लीज. सरांना काय बोलू नका, सरांना मॅमला. आणि हे बघू शकता, ही आहे बॅग. अशी बॅग असणार आहे. हिथून एक कप्पा आहे, बघू शकता. हे बघा, मी इथे हे ठेवलेलं होतं हनुमानजींचं वगैरे ना ते. हे आणि इथे मी एक ड्रॉइंग पण ठेवले, पण ते नाही दाखवू शकत मी तुम्हाला. ओके. आता ही बंद केल्यानंतर इथून अजून एक कप्पा भेटतो, हे बघू शकता. आणि इथे चिटकवायसाठी हे आहे. आता मी सगळे बुक्स दाखवते. आता मी 5th लेवलला ॲडव्हान्सच्या, म्हणून माझ्याकडे हे बुक्स आहेत, असे बुक्स आहेत. ही आहे ए बुक, म्हणजे ह्याच्यात आपण क्लासमध्येच वर्क करू शकतो तेवढा. हे बघा, चेक केलं मॅमनी. आणि हा ॲबॅकस पण देतात सर. या बुकसाठी पण पैसे लागतात, किती ते नाही माहीत, तुम्हाला क्लास जॉईन केल्यानंतर समजेल. आणि हा आहे होमवर्क बुक. हे बघा, अजून होमवर्क कंप्लीट करायचा आहे, आज करणार आहे. आणि तुम्ही जसं 3rd नाही 4th लेवलला जाल तेव्हा तुम्हाला हे पण भेटेल, स्क्वेअर बुक पण आणायला लागेल.
स्क्वेअर बुक म्हणजे आपली नॉर्मल बुक ही वाली, ही माहितीच असेल मॅथ्सची बुक. असं करायचं असतं. ते पण सांगेन कसं करायचं. मी नाही सांगणार, सर सांगते. मी नाही. हे आहे फॉर्म्युला बुक. हे 2 बुक घ्यायला लागतील. एक क्लाससाठी, ह्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज होतात, बघू शकता. हे बघा, ॲक्टिव्हिटीज होतात. ॲक्टिव्हिटीजमध्ये काय काय मी सांगते. पहिल्यांदा तर तुम्हाला फॉर्म्युले शिकवणार एक एक करून, आणि मग ॲक्टिव्हिटी आहे. पहिल्यांदा मीच गेल्या फॉर्म्युला नाही, एकदा तुमचे फॉर्म्युले सगळे होऊन जातील 6 फॉर्म्युले, तेव्हा तुमची ॲक्टिव्हिटीज घेतात. तर आहे स्पीड रायटिंग. दुसरी आणि अजून एक स्पीड रायटिंग, ते इनडायरेक्ट स्पीड रायटिंग, म्हणजे डोळे बंद करून तुम्हाला ते स्पीड रायटिंग करायचं आहे, बघू शकता. असं एक सर नंबर सांगणार, ते तुम्हाला 1 मिनिटमध्ये किती तुम्ही लिहिणार ते लिहायचं. आणि ते इनडायरेक्ट स्पीड रायटिंग पण, ही ॲक्च्युली ही नाही आहे, दुसरी आहे, तुम्हाला दाखवते परत. आणि हा आहे रँडम कॉल, असं लिहायचं नंबर्स. सर नाही तर मॅम तुम्हाला सांगत जातील नंबर्स, ते तुम्हाला असे लिहायचं येतात. आणि दुसरी मुलं पण बघणार. सगळ्यांचं तसं नसेल तर तुमचं रॉंग. जर एकाचं कोणाचं नसेल, सगळ्यांचं असेल तर त्या मुलाचं रॉंग. फ्लॅश कार्ड्स, हे बघू शकतो. फ्लॅश कार्ड्स तुम्हाला सगळं तिथे समजेल. आता मल्टिप्लिकेशनचं पण कार्ड्स आहेत, आणि हे ओरल सम्स, आहेत. आणि मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचे पण आहेत, हे बघू शकता. इथे फ्लॅश कार्ड्स आहेत, हे जे आहेत आय गेस मल्टिप्लिकेशनचे, हे डिव्हिजनचे. ओरल सम्स आहेत, हे 1-2च रॉंग आले. आणि हा हे बघू शकतो तुम्ही इनडायरेक्ट स्पीड रायटिंग. इथे मी डोळे बंद करून लिहिलेलं आहे, म्हणजे 40 झालेले. ओके फ्रेंड्स, एवढंच आहे या बुकमध्ये. आता मी फोर्थ नाही, थर्ड लेवलला जाल, 3rd का 4th लेवलला जाल, तेव्हा तुम्हाला अजून एक बुक भेटणार आहे, ते आहे ॲक्टिव्हिटी. तुम्हाला वाटत असेल ह्या बुकमध्ये ॲक्टिव्हिटी असतील काही खेळायसाठी, तसं बिलकुल नाही आहे. हे बघा असे सम्स असणार तुम्हाला. थांबा फ्रेंड, इथे तर आय गेस ॲड्रेस लिहिले का नाही माहीत नाही फ्रेंड्स. तर तुम्हाला आताच समजलं नसेल तर तुम्ही प्लीज इथून बघून घ्या ॲड्रेस, इथे जर तुम्हाला असेल दिसत असेल तर. आणि इथे मागे फोन नंबर पण आहे, जर तुम्हाला भेटले असेल तर बघा. ऑनलाईन करायचं असेल तर ऑनलाईन पण करू शकता, आणि ऑफलाईन करायचं तर ऑफलाईन पण करू शकता. हे बघा असं होमवर्क भेटतो. हे करायचं, पहिल्यांदा सांगते कसं करायचं. फर्स्ट इथे आहे ॲन्सर्स लिहायचे. ए म्हणजे हिथलं कॅल्क्युलेट करून इथं ॲन्सर लिहायचं. मग बी रो हिथलं करून इथे लिहायचं. असं रो करत जायचं. सी रो असं, हे जे ॲन्सर्स एचं मीन्स हावाला इथे लिहायचं ॲन्सर, हावाला इथे लिहायचं असं. आणि डीवाला सेम. ए बी काय असतं, एच्या रोपासून इथंपर्यंत तुम्हाला कॅल्क्युलेट करून ॲन्सर लिहायचा मेंटली, नाहीतर सरांविषयी तुम्ही ॲबॅकसने पण करू शकता. हे बघा बी टू सी सेम. आता ABC काय, ABC हे आहे बघा. ए पासून सी पर्यंत कॅल्क्युलेट करून ॲन्सर लिहायचे. आणि बी पासून BCD काय, बी पासून डी पर्यंत कॅल्क्युलेट करून ॲन्सर लिहायचं. आणि इथे लिहिलं आहे ए, इथे काहीतरी अंडरलाईन दिलेली आहे, अंडरलाईन मीन्स मायनस सारखं दिलेलं आहे. आणि इथे लिहिलेलं आहे डी, म्हणजे तुम्हाला इथून ए पासून ते डी पर्यंत तुम्हाला कॅल्क्युलेट करून ॲन्सर लिहायचे असेल सगळ्या रूल्स. हे तुम्हाला वीकमध्ये भेटेल जेव्हा हे करेल. मी परत तुम्हाला पार्ट 2मध्ये सांगेन. पार्ट 2 कधी पण येऊ शकतो. प्लीज माझ्या ॲबॅकस मीन्स माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझा चॅनल कुठे मीन्स तुम्हाला ऐकायचं असेल पुढची माहिती तर तुम्ही काही दिवसांनी माझ्या चॅनलला इझिली बघू शकता. त्याच्यामुळे प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. ओके, बाय बाय फ्रेंड्स. पक्का तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही जाऊ शकता. बाय बाय.